मंडळी, शंखी गोगलगाय आणि हुमणी आळी हे शेतकऱ्यावरती येणारे दोन आसमानी संकट खूप डेंजर झालेले आहेत, खूपच घातक झालेले आहेत. यांचे प्रादुर्भाव ज्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. शंखी गोगलगाय आणि हुमणी आळी भलेही दोन्ही वेगवेगळे आहेत, पण हे दोन्हीही असे घातक आहेत की हे दिसत नाही, पण हल्ला केल्याशिवाय राहत नाही. हुमणी आळीचं तेच आहे, शंखी गोगलगाईचं तेच आहे. पण आज आपण बघणार, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शंखी गोगलगाई याच्याविषयी थोडंसं आणि त्याचा प्रादुर्भाव, त्यांचं व्यवस्थापन, नियंत्रण, त्यांना नष्ट कसं करायचं, त्याचा काही आपल्या माणसांवरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो का गोगलगाईचा, ह्या सगळ्या गोष्टीचं एक सविस्तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी दत्तात्रय सानप आणि आपण बघत आहात बळीराजा प्रोडक्शन. मित्र, शंखी गोगलगाईविषयी जर सांगायचं म्हटलं तर शंखी गोगलगाईच्या जाती जवळपास 35,000 जाती ह्या जगभरामध्ये आढळतात आणि त्यातल्या प्रामुख्याने आपल्या ह्या भारतामध्ये जवळपास 1,500 जाती ह्या भारतामध्ये पण आढळून येत आहेत. 35,000 पैकी 1,500 जाती ह्या भारतामध्ये आढळून येतात. आणि त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर गोगलगाईचे जे प्रजनन काळ असतो, हे असतं, ही फक्त ओलसर भाग म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही ॲक्टिव्ह असते, बाकीच्या दिवसामध्ये ही नॉन ॲक्टिव्ह होऊन जाते. कुठेतरी आपल्याला स्वतःला लपवून घेते, कुठेतरी झाडाला खोडाला याला चिपकून बसून ही हे होतं. गोगलगाय दिसायला साधी दिसते, ते एक म्हण आहे, गोगलगाय आणि पोटात पाहिजे. जे करते ते दिसत नाही, जे दिसतं ते करत नाही, अशी गोष्ट गोगलगाईची आहे. तर हिचं प्रजनन काळ तसं म्हटलं तर वर्षातून एकदा ही ॲक्टिव्ह होते. पण जर आपला परतीचा पाऊस लांबला, सुरुवातीचा पाऊस जास्त लवकर आला आणि परतीचा पाऊस लांबला, कालांतराने जर पावसाचा काळ हा जर जास्त वेळ जर राहिला तर हिचा प्रजनन टाईम हा 2दा पण होतो. म्हणजे एकाच वर्षात 2दा ही प्रजनन काळ देते. तर त्यामुळे यांचा प्रादुर्भाव हा बऱ्यापैकी वाढून येतो. याचा प्रादुर्भाव आपल्याला खास करून 2020-2021मध्ये जास्त आढळण्यात आला. मराठवाड्यातले काही लातूर, बीड ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळण्यात आला. विदर्भामध्ये पण बऱ्यापैकी याचा प्रादुर्भाव दिसला होता. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम हा येतो की याला कंट्रोल करणं थोडं अवघड जातं गोगलगाईला. तर आपण आज त्याच्यावरती पण आपण हे बघणार आहोत की 2021-21मध्ये याचा प्रादुर्भाव जास्त वाढला होता. याचं कारण काय झालं होतं, आपण कुठे चुकलो, कुठे शेतकऱ्याची चूक झाली, हे आज आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत. तर प्रामुख्यानं गोगलगाईचं जे वास्तव्य आहे, हे वास्तव्य कुठे असतं, आर्द्रतेच्या ठिकाणी, जिथे ओलावा आहे, पाण्याचा भाग आहे, सावली, थंड आणि तिला लपलायला थोडी शांततेची जागा, ह्या गोष्टीमध्ये जास्त प्रमाणात होतं. नदी, नाले, ओढे याच्या काठाला ह्या गोगलगाई जास्त प्रमाणात होतात आणि तिथूनच ह्या हळूहळू आपल्या पिकाकडे सरकतात. बांधावरती यांना खायला भेटलं नाही की ह्या पिकाकडे जातात. तर आणि इथं शेतकऱ्याची 2021-22मध्ये काय चूक झाली होती, 22-23मध्ये थोडा प्रादुर्भाव कमी जाणवला. पण आता 24 हे आपलं चालू आहे, याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. सुरुवातीचा आता काळ थोडा पुढे ढकललेला आहे, पण काही गोष्टी आम्हाला याच्यात रिसर्च करायला, माहिती काढायला सगळ्या गोष्टीचा वेळ लागला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट होतोय. पण शेतकऱ्यांनी 2021मध्ये काय चुका केल्या, आपण याच्यावरती थोडासा प्रकाश टाकूया. कारण की चुका कळाल्या त्याच नंतर आपण पुढचं नियोजन प्रॉपर करू शकतो. जर चुकाच कळाल्या नाही तर नियोजन काय प्रॉपर करणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं, भरपूर शेतकऱ्यांनी ह्या गोगलगाई शेतातल्या वेचल्या, आजूबाजूच्या वेचून काय केलं, नदी, नाल्या, ओढ्याच्या ठिकाणी नेऊन टाकल्या, जेणेकरून त्यांना वाटलं की पाण्यामध्ये वाहून जातील. पण हेच इथं सगळ्यात मोठी आपली चूक झाली. त्यांना प्रजननासाठी जो एक पोषक वातावरण हवं आहे, ओलावा, आर्द्रता, थंड ठिकाण, त्या ठिकाणीच नेऊन गेलं. परिणामी काय झालं तर त्यांची जी वाढ आहे ही खूप झपाट्याने झालेली आहे. पण यांची वाढ झपाट्याने का होते याचंही आपण पुढे सविस्तर आपण हे करणार आहे. हिचं खाद्य काय आहे हे पण जास्त महत्त्वाचं आहे. जर खाद्याचा जर विचार केला तर ही 500पेक्षा जास्त हरित वनस्पती, हिरव्या वनस्पती ज्या आहेत, त्या कोणत्याही हिरवं वनस्पती झाडपाला याच्यावरती ती उपजीविका करते पावसाळ्याच्या काळात, ओलाव्याच्या काळामध्ये. पण उन्हाळ्याच्या काळामध्ये, अशा काळामध्ये ज्यावेळेस तिला हिरवं चारा खायला भेटत नाही, कोवळे पाला खायला भेटत नाही, त्यावेळेस सेंद्रिय कर्ब म्हणजे जे आपले गाई म्हशींचे शेणाचे गोठे आहेत याच्यावरती सुद्धा ही तिची उपजीविका करू शकते. शेणाच्या कर्बावरती सुद्धा ही उपजीविका भागून ही जिवंत राहते. हे तिचं सगळ्यात जास्त हे आहे. त्यामुळे हिला हिचं मरण ही लवकर नष्ट होत नाही. जवळपास गोगलगाईचा कालांतर जो जीवनकाळ आहे हा जवळपास 4 ते 5 वर्षाचा जीवनकाळ, 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतचा जीवनकाळ मानला जातो. पण फिक्स असं ठोस नाही आहे की किती होईल. आणि
गोगलगाईचं जीवनक्रमाविषयी ते सांगितलं की, आणि ही जी गोगलगाय आहे ही उभयलिंगी आहे. आपलं जसं माणूस आपण स्त्रीलिंगी पुल्लिंगी म्हणतो तसं ते उभयलिंगी आहे. उभयलिंगी म्हणजे दोन्हीही नर आणि मादी हे दोन्हीचे गुणधर्म हे एकाच प्राण्यामध्ये आढळून येणे. आणि याचाच प्लस पॉईंट त्यांना होतो की ज्यावेळेस दोन गोगलगाईंचं मिलन होतं त्यावेळेस दोन्हीही गोगलगाई प्रेग्नेंट होऊन अंडी देतात. त्यामुळे नर मादी असं नाही, याच्यामध्ये नरही तेच आहे मादीही तेच आहे. मिलन होणं तर गरजेचं आहे त्यांचं, पण मिलन झाल्याच्या नंतर दोन्हीही गोगलगाई याच्यामध्ये अंडी देतात आणि दोन्हीचे अंडीचे उत्पादन देण्यामुळे ही संख्या खूप झपाट्याने वाढत असते. तर परिणामी याची वाढ जी आहे खूप भयान आणि खूप मोठ्या पद्धतीवरती ही वाढ होत असते. तर याच्यावरती आपल्याला जास्त विचार करण्याची गरज आहे. याचा नष्ट करायचं कसं, काय करायचं, नुकसान काय आहे, गोगलगाईपासून नुकसान काही आहे का, तर हो 100% नुकसान आहे. कारण की कोवळं जे पिकं आहे आपले जे ज्यावेळेस आपण सुरुवातीला पेरतो, जर सुरुवातीच्या काळातच तिचा प्रादुर्भाव जर वाढला तर 100% साहजिक गोष्ट आहे की आपले कोवळे रोपं ते पिकं पूर्ण पीक खाणार आहे. एकदा शेंड्यापासून सुरू केलं बुडापर्यंत जिथपर्यंत कोवळा आहे तिथपर्यंत खाऊन घेते. सुरुवातीच्या काळात ती खाऊन घेते. पुढे चालून ज्यावेळेस रोप त्यांच्याच त्या याच्यातून जर आपलं रोप समजा वाचलं बी मोठं बी झालं, फुलं खाते, आपल्या कोवळ्या शेंगा फळं कळ्या फुलं सगळं खाऊन घेते. कोवळी शेंड खाते, त्यामुळे झाडाची वाढ होत नाही. तर परिणामी पिकाचं नुकसान हे 100% ती करते म्हणजे करतेच. तिला बांधावरती काही खायला भेटलं नाही तर ती 100% आपल्या पिकाचं नुकसान करतेच, त्यात कसलाही दुमत नाही आहे. याचा मानवी आरोग्यावरती काही परिणाम होतो का, तर हो परिणाम होतो, पण असं नाही केलं की 100% परिणाम होतोच. म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही, पण लापरवाही करणं ही चुकीचं होईल मी असं म्हणेल. तर याच्यामध्ये जो सर्वात मोठा हे प्रॉब्लेम असतो तो असतो एक गोगलगाईमध्ये मेंदूज्वर असं एक बारीक जीवाणू विषाणू म्हणलं तरी चालेल की तो एक परजीवी आहे जो गोगलगाईच्या याच्यामध्ये असतो. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोगलगाई शेतकरी वेचून बाजूला टाकतो किंवा हाताला स्पर्श येतो किंवा ती ज्यातून जाते त्याचं जे काही चिकट स्राव असेल तर हे जर आपल्या खाण्याला शेतामध्ये ज्यावेळेस गेलो आपण टोपल्याला याला त्याला लागतं त्याच्यामधून किंवा खाण्याच्या माध्यमातून त्याच्यामधून जर जाण्याची शक्यता झाली किंवा काही प्रॉब्लेम्स आला आपल्या शरीरामध्ये असं प्रवास झाला, तो जर आत गेला तर माणसाला मेंदूज्वर होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेची आहे. ज्यावेळेस आपण गोगलगाई ह्या वेचून बाजूला टाकतो किंवा बाजूला फेकतो, सर्वात गोष्ट ह्या उचलून बाजूला फेकायच्या नाही आहे हे लक्षात घ्या. काय करायचं आहे त्याचं नियोजन कसं करायचं आपण पुढे बघणार आहोत. पण हे करताना शक्यतोवर प्लास्टिकचे हातमोजे घालून घेण्यात फायदा होईल, जेणेकरून आपल्याला ह्या त्रासापासून आपण वाचू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला पुढचं ते खास बघायचं आहे की गोगलगाईचं व्यवस्थापन कसं आहे. सुरुवातीपासून उन्हाळ्यामध्ये आपण काय करायचं आहे, उन्हाळ्यामध्ये जाता दिवस वेळ निघून गेले पण पुढच्या उन्हाळ्यापासून मी एकच सांगेल, खात्रीनं हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा. कारण की ह्या कुणा एकाचा माझा काही याचा स्वार्थ नाही आहे किंवा मी कोणाला काही रिकमेंड करत नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. याचं उपाय आपल्याला व्यवस्थापन करायचं म्हणजे काय, नांगरट जी करायची ती खोलवरती जर नांगरट केली, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या जिथे काही जमिनीची भेग असेल आतमध्ये जाऊन बसतात शांतचित्ताने, ह्या सुस्त अवस्थांमध्ये चालल्या जातात आणि पुढे ज्यावेळेस जमीन ओली होते पाणी येतं त्यावेळेस त्यांना पोषक वातावरण म्हटलं त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होऊन जातात. तर जमीन जर आपण नांगरट खोल केली तर ज्या खाली गेलेल्या गोगलगाई ज्या काय असेल त्या वरती जे येतील किडे व पक्षी वगैरे जे काही खाऊन किंवा कशामध्ये तोडून त्या नष्ट होऊ शकतात. काही थोड्या प्रमाणात त्या ते नष्ट होतील. त्यामुळे जी होणारी वाढ आहे ती थोडी कुठेतरी आपण त्याला कंट्रोल करण्यास मदत करू शकतो. हे झालं आपलं एक बेसिक व्यवस्थापन, नांगरट खोल करायची, त्यामुळे तो फायदा होऊ शकतो. बरं, नियंत्रण कसं करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर पिकावर जो आहे याचा गोगलगाईचा जर प्रादुर्भाव दिसायला लागला किंवा प्रादुर्भाव होण्या अगोदर आपण काय करू शकतो. जर आपल्याला माहिती आहे आपल्या इकडे गोगलगाईचं वास्तव्य आहे, गोगलगाईमुळे आपल्या इकडे प्रॉब्लेम्स येतात, तर प्रादुर्भाव होण्या अगोदर आपल्याला काय करता येईल, तर सर्वप्रथम पिकं जे घेतो आपण जर नांगराटाच्या सहाय्याने किंवा कशाच्याही सहाय्याने जर आपण पूर्ण पिकाला जर नालीसारखा जर चर करून घेतला किंवा प्रादुर्भावाच्या काळामध्ये जर नालीसारखा चर खांदून घेऊन त्याच्यामध्ये चुना भरायचा आहे. आपल्याला जे साधा चुना जो भेटतो तो चुना जर टाकला तर चुन्यामुळे सुद्धा गोगलगाय आतमध्ये येत नाही आणि जर चुन्याच्या संपर्कात आल्यामुळे पण नष्ट होतात गायी, गोगलगाई ह्या नष्ट होतात. त्यामुळे तो एक आपला बेसिक आहे. आणि जर दुसरं रासायनिक पद्धतीतून जर जायचं तर मेटाल्डिहाइड हे एक दाणेदार स्वरूपातलं खताचा प्रकार आहे जो एकरी 2 ते 3 किलो आपण टाकू शकतो आपल्या पिकामध्ये. याचा फायदा हा होईल. पिकात वरतून टाकायचा आहे, जमिनीत नाही टाकायचा आहे.
ज्या पिकामध्ये प्रादुर्भाव झाला तिथे तुम्ही टाकू शकता. मेटाल्डिहाइडनं हा फायदा होतो की याच्यात असे काही गुणधर्म आहेत की जी गोगलगाय त्याच्याकडे आकर्षित होते खाण्यासाठी, पण ते खाल्ल्याच्या नंतर ती नष्ट होते. पण याचा एक आपल्याला काळजी घेण्याची कारण आहे, कारण मेटाल्डिहाइड जे आहे ते घातक आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांना पण आपल्याला सांभाळावं लागेल. गाय, म्हैस, बैल जे काय आपल्या त्याच्यापासून आपल्याला त्यांचा पण थोडंसं बचाव करणं गरजेचं असतं, कारण की ते घातक आहे, विषारी आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण म्हणजे आपल्या जनावरांपासून त्याला दूर ठेवणं किंवा आपल्या जनावरं ते जिकडे टाकलं तिकडे आपल्या जनावरं जाऊ देणं नाही, हे आपल्याला काळजी घेणं जास्त गरजेची असते. पण मग याला आपल्याला जर मेटाल्डिहाइड नसेल टाकायचं तर त्याच्याऐवजी आपण आयर्न फॉस्फेट हे पण वापरू शकतो. एकरी 2 ते 3 किलो आयर्न फॉस्फेट हे 2-3 किलो आपण एकरी 2 ते 3 किलो जर वापरलं, हे घातक नाही आहे, पण अळीसाठी ते घातक आहे, आपल्या बाकीच्यांसाठी हे घातक नाही आहे. त्यामुळे ते पण तुम्ही वापर करू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की मेटाल्डिहाइड असेल किंवा आयर्न फॉस्फेट असेल, हे जर आम्हाला भेटलंच नाही, मग आम्ही काय करायचं? आपले घरगुती उपाय काही आहेत, आपण ते घरगुती उपाय पण आपण बघणार आहोत. तर मित्र, घरगुती उपाय करण्यासाठी सिंपल, जास्त काही महागडे नाही आहे, थोडंसं खर्च आहे, पण असं नाही होणार की खूपच स्वस्त झालेत. पण याच्यापासून आपण बऱ्यापैकी आपण त्याला हे करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 10 लिटर पाणी, 10 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 किलो गूळ घ्यायचा आहे, त्याचं द्रावण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ईस्ट म्हणजे जे बेकरीमध्ये वापरलं जातं, हे पाव वगैरे फुलवण्यासाठी जे वापरलं जातं ईस्ट, हे बेकरीचा प्रोडक्ट्स आहे. हा दुकानामध्ये आसपास तुम्हाला कुठेतरी भेटून जाईल. तो 25 ते 30 ग्रामपर्यंत ईस्ट हे टाकून त्याचं प्रॉपर द्रावण करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 50 किलो गव्हाचा भरडा टाकून हे 12 ते 15 तास त्याला भिजवत घालायचं, आंबवत घालायचं आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला 15-20 तासाच्या नंतर आणि त्याच्यामध्ये एक कीटकनाशक टाकून द्यायचं आहे. मेटाल्डिहाइड सारखं तुम्ही कीटकनाशक टाकू शकता त्याच्यामध्ये, किंवा आयर्न फॉस्फेट पण हे पण त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि किंवा ते जर नसेल तर कोणतंही एक थायमाईटसारखं याच्यासारखी कीटकनाशक तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. टाकणं गरजेचं आहे, कारण टाकलं नाही तर ते फायदा होणार नाही त्याचा आपल्याला. हे थायमाईट टाकून आपण हे जागोजागी बांधावरती जिकडे प्रादुर्भाव आपल्या आतमध्ये पिकामध्ये येतो तिथे जागोजागी टाकून द्यायचं आहे. याने ती काय होणार आहे? ते आकर्षित होणार आहे, खाणार आणि नष्ट होणार. सिंपल फंडा. गोगलगाईला नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर म्हणसाल आम्ही उचलू, दुसरीकडे नेऊन फेकून देऊ, काय नाही, ते होणार इकडनं नाही तर तिकडे ते कुठे ना कुठे प्रादुर्भाव करणार. तुम्ही नेऊन किती दूर टाकणार हे पण जास्त महत्त्वाचं असतं, आणि कुठे टाकणार आहे. तुमच्या शेतातल्या गोगलगाई तुम्ही दुसरे तर त्यांच्या बांधावर शेतावर टाकू देणार नाही. मग नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. नष्ट करायचं मग काय करायचं? का एक पकडून ठेचून मारायची आहे का? नाही, याला पण सोपा उपाय आहे, सोपा पर्याय आहे, तो मी तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप व्हिडिओ लांब होते मला माहीत आहे, पण थोडंसं बाकी आहे ते मुद्दे आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत. तर आपल्याला हे करायचं आहे. 50 किलो गव्हाचा भरडा, 10 लिटर पाणी, 3 किलो गूळ, त्याच्यामध्ये ईस्ट आणि थायमाईटसारखं याचं द्रावण करून त्याच्यामध्ये अर्धा क्विंटल गहू टाकून, किंवा 25 किलो गहू, तुम्हाला जेवढं 25-30 किलो गव्हाचं तुमच्या शेताच्या हिशोबाने टाकून त्याला पूर्ण द्रावण आंबवून ते तुम्हाला जागोजागी टाकायचे. त्याच्यामध्ये ते आकर्षित होणार, खाणार आणि नष्ट होणार. दुसरा पर्याय काय आहे? दुसरा पर्याय जर असा आहे, जर जागच्या जाग्या तुम्हाला नष्ट, पण याच्यामध्ये थायमाईट असल्यामुळे आपले पाळीव प्राणी त्या बांधावर जाऊ देऊ नका. हे जास्त महत्त्वाचं आहे, हे गरजेचं आहे. नाही तर तुम्ही टाकणार आणि हे होणार, कारण की ते प्राणी बी त्या वासामुळे आकर्षित होऊन खाऊ शकतात त्याला. त्यामुळे आपलं जनावर दगावू शकतं, याची काळजी घ्या. आणि दुसरा पर्याय असा आहे की जो घातक नाही आहे, फक्त आपल्याला त्याच्यात मेहनत करावी लागणार आहे. आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल. काय करायचं आहे? 10-20 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ, साधा गूळ, कोणताही गूळ, असं नाही हा गूळ की तो गूळ, कोणताही गूळ घ्यायचा आहे. गूळ टाकून जो कमी किमतीचा गूळ भेटेल तो टाकायचा आहे. ते गोणपाट त्याच्यात भिजवायचे आहे आणि बांधाच्या कडेला एक 17-18 फुटाच्या अंतराने प्रत्येक सगळीकडून बांधाने किंवा पिकामध्ये जिथे जागा असेल तिथे, झाडाच्या ठिकाणी जिथे बघा गोठ्या, हिचं वास्तव्य जास्त कुठे आहे? गोठ्याच्या आसपास. जे आपले अवजारं आपण ठेवतो, लाकडी अवजारं आहेत, लाकडी अवजाराला चिटकून राहतात, त्याच्या झाडाखोडाला, आडोशाला, याला ह्या चिटकून राहतात. अशा ठिकाणी ते ठेवायचे आहेत. जर आपण ते गोणपाट टाकायचे आहेत, बांधाने पण गोणपाट टाकायचे आहेत, तर याने काय होणार आहे की त्या रात्री त्या गुळाच्या पाण्याने याने आकर्षित होऊन त्या गोणपाटाखाली जाऊन बसणार आहे. म्हणजे कुठेतरी तुमचं ते एकत्रित येणार आहे. तुम्हाला त्या वेचण्यासाठी याच्यासाठी सोप्या जाणार आहे. दुसरी गोष्ट, जे काही आपलं गवत वगैरे आहे, गवताचं त्याचं झाड आहे, त्याच्या जागोजागी गंज घालून ठेवले तुम्ही, त्याची जर ढिगारी घातली त्याच्या खाली पण त्या हे होणार आहे. ह्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वेचून घ्यायच्या आहेत. वेचून घेतल्याच्या नंतर ह्या फेकायच्या नाही. फेकून दिल्या तुम्ही कुठं ना कुठं फेकल्या, त्यांचा प्रादुर्भाव वाढणार आहे, त्यांचं प्रजनन चालू राहणार आहे. त्याच्यामुळे याला फेकून फायदा नाही.
याला सर्वात महत्त्वाचं असतं की याला आपल्याला प्रॉपरली नष्ट करणे गरजेचं आहे. तर मग याला नष्ट करायचं तर काय करायचं आहे, 2 ऑप्शन आहे. ह्या वेचून एकदा बकेटीत भरा किंवा पोत्यात भरा. पोत्यात भरायचं तर पोत्यात बकेटीत भरून त्याच्यामध्ये तुम्ही मिठाचं पाणी किंवा चुन्याचं पाणी किंवा साबणाचं पाणी हे टाकून त्याच्यामध्ये त्याला बुडवून टाका. त्या जागेत नष्ट करून नंतर फेकून द्या एकदा त्या नष्ट झाल्या की. किंवा पोत्यात बी तेच करायचं आहे. पोत्यात टाका. पोत्यात टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि चुना हे टाकून पोत्याचं तोंड हे एकदम अगदी घट्ट बांधून घ्यायचं आहे. पोत्याचं तोंड जर घट्ट बांधलं नाही ते बाहेर पडून जाणार आहे. तर पोत्यामध्ये टाकून त्याच्यात मीठ आणि चुना भरून त्या घट्ट बांधून त्याच्यावरती तुम्ही त्याला सोडून दिलं तेव्हा त्या नष्ट होतील. नष्ट झाल्या तरच तुमच्या शेतातल्या गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी होईल आणि शक्य झाल्यास आपल्या बांधाला दुसऱ्याच्या शेतातल्या आपल्या शेतात गोगलगायी येऊ नये म्हणून चुन्याचा एक 10 इंच चुन्याचा पट्टा, ज्या साईडनं गोगलगायी येतात जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं या साईडला प्रादुर्भाव आहे त्या साईडनं चुन्याचा पट्टा मारून घ्या. चुन्यावरनं गोगलगाय आतमध्ये येत नाही आणि आली बी तर तिचं शरीर हे लवचिक असतं. त्या शरीराला लागल्यामुळे त्या नष्ट होतात. जसं आपण इथं पोत्यात सांगितलं चुना भरल्यामुळे नष्ट होतात. तर तिकून जे येतं ते येताना नष्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्या इकडे येण्याचा प्रादुर्भाव हा कमी होऊ शकतो. तर ह्या छोट्या काही गोष्टी होत्या थोड्याशा आपल्याला सांगाव्याशा वाटल्या. तर म्हणून मी तुम्हाला हा गोगलगाईचा एक जो व्हिडिओ आहे याचं वास्तव्य कसं असतं, कुठे असतं, याचं प्रजनन काळ काय आहे, ह्या का एवढ्या जोरात वाढतात, 2021 का प्रादुर्भाव याचा वाढला, ह्या सगळ्या गोष्टी जवळपास मी याच्यात कव्हर केलेल्या आहे. हा व्हिडिओ आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा दादांनो. कारण की शेतकऱ्यांना आपण म्हणतो की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा कशाचा आहे तर हमी भाव भेटत नाही. अहो पण हमी भाव तेव्हाच तुम्ही करता जेव्हा पीक तुमचं चांगलं येईल, उत्पादन चांगलं झालं तर तुम्ही पुढे हमी भावाच्या गोष्टी करता. जर ह्या हुमणी अळीसारख्या गोगलगाईसारख्या जर कीटकांमुळे जर तुमचं पीकच येणार नसेल तर तेव्हा हमी भावाला घेऊन काय करणार आपण. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपलं पीक वाचवणं आधी अगोदर महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला आज आपण याच्यामध्ये गोगलगाईविषयी आपण बघितलं की याला नष्ट कसं करायचं. तसंच आपण पुढचा एक व्हिडिओ आपण लवकरच बनवू त्याच्यामध्ये हुमणी अळीविषयी. कारण की आम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतो. असं नाही की उठपूट काहीतरी बोलायचं आणि तुमच्या पुढे आणायचं. माझे व्हिडिओ खूप कमी येत आहेत, गॅप पडलेले होते. हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणला आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं होतं की हे कंट्रोल करायचं कसं. फक्त संकट येतं हे कोणीही सांगू शकतं. कंट्रोल कसं करायचं याचा सगळा अभ्यास आहे. कृषी सहाय्यक जे काही मोठाले कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विषयावर त्यांच्या मुलाखतीचा अभ्यास करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा पूर्णपणे तथ्याचा व्हिडिओ आहे. असं नाही की याच्यात तथ्य नाही. जर याचे प्रूफ आपल्याला करायचे म्हणलं तर देऊ शकतो पण खूप लांब होईल ते. त्यामुळे मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला तरी खूप लांब झालेला आहे व्हिडिओ. तर इथेच थांबतोय. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा हीच मी पुन्हा एकदा हात जोडून तुम्हाला विनंती करेल. थांबतोय. जय हिंद, जय जवान, जय किसान.